श्री व्यंकटेश एजन्सी सर्व प्रकारचे फर्निचर व होम अप्लायन्सेस होलसेल दरात उपलब्ध। उन्हाळा येण्यापूर्वीच करा थंडाव्याची तयारी आणि मेळा भरघोस सूट आमच्या प्रीमियर कूलर्स आणि एसीवर आजच बुक करा आणि मिळवा भव्य डिस्काउंट। इन्व्हर्टर बॅटरी 0% व्याज दरावर उपलब्ध। बजाज फायनान्स उपलब्ध। श्री व्यंकटेश एजन्सी, श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, दिग्रस। संपर्क मोबाईल क्रमांक 9890868292। नमस्कार, मी सुरेश चिरडे। आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। जनसंघर्ष घोटाळा प्रकरणातील आरोपी साहिल जयस्वालचा जामीन अर्ज फेटाळला। उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर येथे साहिल जयस्वालची बेल रिजेक्ट। प्रीतम मोरेच्या जामीन अर्जावर दारवा सत्र न्यायालयात आज सुनावणी। जनसंघर्ष घोटाळा प्रकरणातील आरोपी साहिल अनिल जयस्वाल याचा जामीन अर्ज दारवा सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर येथे दाखल करण्यात आले। परंतु उच्च न्यायालयाने सुद्धा दारवा सत्र न्यायालयाचा निकाल कायम ठेवून साहिल जयस्वाल याचा दाखल केलेला जामीन अर्ज फेटाळला। आज दिनांक 6 मार्च रोजी प्रीतम देवानंद मोरे याच्या जामीन अर्जावर दारवा सत्र न्यायालयात सुनावणी होणार असल्याचे मंगेश तिडके यांनी सांगितले आहे। जनसंघर्ष अपहार प्रकरण मोठा दिलासा आहे। आज माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर या ठिकाणी संचालक आरोपी साहिल अनिल जयस्वाल याचा जामीन अर्ज जो माननीय विशेषित न्यायालय जिल्हा व सत्र न्यायालय दारव्हा यांनी जो त्या ठिकाणी निर्णय दिला होता तोच निर्णय जामिनाच्या बाबतीत वरिष्ठ न्यायालयाने कायम ठेवल्याने 6200 कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला। या कारणाने यतो धर्मस्थ्य जय हे माननीय सर्वोच्च न्यायालयाचं ब्रीदवाक्य या ठिकाणी खरं ठरल्याची सिद्धी आमच्या सर्वांना या ठिकाणी आलेली आहे। आज एका बेल ॲप्लिकेशनच्या मागे साधारणतः 9 वेळा वेगवेगळ्या तारखा झाल्या। त्यामध्ये दिनांक 5 मार्च ही आजची शेवटची तारीख, 19/12/25, 22/12/25, 12 जानेवारी 26, 27 जानेवारी 26, 10 फेब्रुवारी 26, 13 फेब्रुवारी 26, 23 फेब्रुवारी 26 आणि काल 4 मार्च 2026। काल आरोपीच्या वकिलांनी वेळ मागितल्यामुळे माननीय न्यायालयाने आजचा वेळ दिला होता आणि आज साधारणतः 45 ते 47 मिनिटं माननीय न्यायालयात दोन्ही पक्षाची चर्चा झाल्यानंतर माननीय न्यायालयाने तो अर्ज रिजेक्ट करत असल्याबाबत सांगितलं। या कारणाने आज आपल्याला शासनाच्या वतीने सहाय्यक सरकारी अभियोक्ता आदरणीय ॲडव्होकेट ठाकरे साहेब यासोबतच सहाय्यक सरकारी अभियोक्ता आदरणीय ॲडव्होकेट पृथ्वीराज चव्हाण साहेब यांचे आपण 6200 कुटुंबीय आभारी आहोत। तद्वतच ज्यांनी याकरिता शासनबद्ध व नियमावलीप्रमाणे आपला अधिकृत रिप्लाय दिला असे आपले या गुन्ह्याचे तपास अधिकारी माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरकवडा आदरणीय श्री बन्सल साहेब व त्यांची संपूर्ण टीम यांचे देखील आम्ही आभारी आहोत। यासोबतच ज्यांनी जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये आपली यशस्वी धुरा सांभाळली असे आमचे सन्माननीय सहाय्यक सरकारी अभियोक्ता आदरणीय ॲडव्होकेट अंकुश देशमुख साहेब असतील किंवा ॲडव्होकेट राठोड साहेब असतील किंवा ॲडव्होकेट पानखडे साहेब असतील यांचे देखील आम्ही आभारी आहोत। कनिष्ठ न्यायालयामध्ये माननीय विशेषित न्यायालय जिल्हा व सत्र न्यायालय दारव्हा यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण त्यांचं डिसिजन दिलं होतं आणि वरिष्ठ न्यायालयाने त्यांचाच निर्णय या ठिकाणी कायम करण्याचा निर्णय घेतला आहे। माननीय न्यायालयामुळे निश्चितच 6200 कुटुंबियांना हा न्याय मिळणार आहे। आम्ही सुरुवातीपासूनच सांगत आलो आहे की शासन, प्रशासन आणि माननीय न्यायालय या तिघांच्याही समन्वयाने 6200 कुटुंबियांना आपल्या हक्काचे व कष्टाचे पैसे परत मिळणार आहे आणि हे खरं देखील आहे। आपल्याला फॉरेन्सिक ऑडिट 1 महिन्यापूर्वीच प्राप्त झालं असल्यामुळे माननीय तपास अधिकारी यांनी जो रिप्लाय सादर केला त्या रिप्लायच्या आधारे आपल्याला हा न्याय आज या ठिकाणी मिळाला।
मी सर्व 7 शाखेचे सर्व सन्माननीय माझे सहकारी या ठिकाणी इतक्या 9 तारखेला आजवर उपस्थित असणारे सर्व सहकारी यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो. हे सगळे आपल्या घरी आहेत त्यांचे देखील अभिनंदन करतो आणि फॉरेन्सिक ऑडिट आम्हाला दिलं आहे त्याकरिता शासनाचे प्रशासनाचे जाहीर आभार देखील या ठिकाणी व्यक्त करतो. राहिला प्रश्न शासन अधिसूचनेचा, माननीय शासन स्वतःच याबाबत गंभीर असल्यामुळे अधिवेशन काळ संपल्यानंतर शासन अधिसूचना देखील आपल्याला निश्चितपणे प्राप्त होईल हा विश्वास आहे आणि शासन अधिसूचना प्राप्त झाल्यानंतर जे काही आपलं शासन प्रशासन व माननीय न्यायालय ठरवेल त्याप्रमाणे आपल्याला आपल्या हक्काचे व कष्टाचे पैसे प्राप्त करून घेण्याकरिता आपण सर्व प्रयत्नशील आहोत. याचबरोबर उद्याला देखील माननीय विशेषित न्यायालय तथा जिल्हा व सत्र न्यायालय दारवा या ठिकाणी महत्त्वाची सुनावणी आहे. त्या ठिकाणी नायरा पेट्रोल कंपनीद्वारा 1,40,00,000 रुपयाचा भरणा असेल किंवा संचालक आरोपी प्रीतम देवानंद मोरे याच्या जामीन अर्जाचा निर्णय असेल, यासोबतच आपलं प्रकरण हे माननीय न्यायालयाने प्रत्यक्ष पुराव्याला लावलं असल्यामुळे पुरावे देखील सुरू झालेले आहे. ही देखील आनंदाची बाब आहे. या सर्व प्रक्रियेकरता प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष करणाऱ्या सर्वांचे आम्ही 6,200 कुटुंबीय आभार व्यक्त करतो आहे. खूप खूप धन्यवाद. आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.